आजच्या चित्रपटाचा रिव्ह्यू हा अतिशय वेगळा असणार आहे, कारण हा सिनेमा अशा एका सत्य घटनेवर आधारित आहे ज्याची चर्चा आजही होते। ही कथा तेव्हाची आहे जेव्हा महिला या फार शिकलेल्या नव्हत्या। कोर्ट कचेरी ही तर फार लांबची गोष्ट होती आणि त्या काळी शहाबानू नावाच्या महिलेनं स्वतःच्या हक्काची लढाई लढण्याचा निर्णय घेतला। या लढाईची इतिहासात नोंद झाली होती। 1985 सालचा शहाबानू केसचा निकाल हा भारताच्या संविधान निर्मितीनंतरचा अतिशय महत्त्वाचा टप्पा होता, ज्यामध्ये आपल्या धर्मनिरपेक्ष देशात सगळ्या नागरिकांचे हक्क आणि मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये सुधारणांची गरज या गोष्टींकडे संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रित केलं गेलं होतं। शहाबानूची लढाई ही तिचाच पती असलेल्या मोहम्मद अहमद खान याच्याशी होती। फक्त 3 वेळा तलाक म्हणून दिलेल्या घटस्फोटानंतरच्या पोटगीसाठी तिची ही लढाई होती। इतकंच नाही तर पहिली पत्नी असताना तिच्या परवानगीशिवाय तिच्या नवऱ्यानं केलेलं दुसरं लग्न यासाठी तिची ही लढाई होती। अनेक वर्ष दिलेल्या या लढ्यानंतर कोर्टानं तिला निकाल दिला होता आणि त्यावरच प्रसिद्ध पत्रकार जिग्ना वोरा यांनी बानो भारत की बेटी हे पुस्तक लिहिलं होतं आणि याच पुस्तकावर आधारित हक हा हिंदी सिनेमा 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। सिनेमात चांगले कलाकार आहेत, उत्तम म्युझिक आहे, तेव्हा आता सिनेमा नेमका कसा आहे ते पाहूयात आजच्या या रिव्ह्यू मधून। चित्रपटाची कथा एका सामान्य मुलीपासून सुरू होते। एकंदरीतच 70च्या दशकातला हा सगळा काळ दाखवण्यात आलाय। शाजिया बानो ही जी भूमिका यामी गौतमने साकारली आहे तिचं लग्न अब्बास खानशी होतं। अब्बास खान अर्थातच इम्रान हाशमीने ही भूमिका साकारलेली आहे। अब्बास खान हा एक उच्च शिक्षित तरुण आहे, तर एका सधन कुटुंबातला तो आहे आणि याच कुटुंबात शाजियाचं लग्न होतं आणि खऱ्या शहाबानूचा नवरा सुद्धा हा एक मोठा वकीलच होता। दोघांचाही सुखाचा संसार सुरू असतो। दोघांना 3 मुलं होतात, पण लग्नाच्या 9 वर्षानंतर अब्बास काही कारणानिमित्त पाकिस्तानला जातो। तिथे त्याच्या पूर्वीच्या पिढीनं काही जमीन ठेवलेली असते, ती पाहण्यासाठी आपण पाकिस्तानला चाललोय असं तो आपल्या पत्नीला सांगतो। पण काही काळानंतर तो परत येतो, पण यावेळी त्याने दुसरा निकाह केलेला असतो। सायरा ही त्याची दुसरी पत्नी असते। पण या सगळ्या घटनेनंतर शाजियाला मात्र मोठा धक्का बसतो। पण अब्बास आणि त्याची आई शाजियाला समजावण्याचा प्रयत्न करतात, तर इस्लाम मध्ये 1, 2, 3 लग्न करणं हे एक नेक काम आहे असं तिला सांगितलं जातं। पण गोष्टी इतक्यावरच थांबत नाहीत, तर शाजियाला तिचा पती आणि त्याची दुसरी पत्नी यांच्याविषयीचं आणखीन एक सत्य सुद्धा समजतं आणि या सगळ्या घडामोडींनंतर ती पुरती खचून जाते आणि या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा निर्णय घेते। त्यानंतर ती आपल्या 3ही मुलांना घेते आणि थेट आपल्या माहेरी निघून जाते। पण माहेरी गेल्यानंतरही अब्बास तिची माफी मागेल किंवा तिला परत न्यायला येईल अशी तिची भाबडी समज असते, अशी तिची अपेक्षा असते आणि काही महिने उलटतात, काही वर्ष उलटतात, पण अब्बास तिला न्यायला कधीच येत नाही। तसेच तो तिला महिन्याला काही पैसे पाठवत असतो। मुलांच्या देखभालीसाठी हे सगळे पैसे असतात, पण पैसे पाठवणं देखील थांबवलं जातं आणि यानंतर शाजिया निर्णय घेते तो कोर्टात जाण्याचा। पण कोर्टात तिला याहीपेक्षा अधिक अवहेलना सहन करावी लागते। ही प्रकरणं कोर्टात नाही तर कोणा काझीकडे जाऊन सोडवा असं तिला सांगण्यात येतं आणि इथूनच शाजियाचा संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध खरा लढा सुरू होतो। शाजिया बानो ही फार शिकलेली नाही आणि आपल्या उच्च शिक्षित तसेच पेशानं वकील असलेल्या पतीला ती कोर्टात कशा प्रकारे आव्हान देते हेच सगळं आपल्याला सिनेमात पुढच्या भागात पाहायला मिळतं। सिनेमाचं दिग्दर्शन हे सुपर्ण वर्मा यांनी केलेलं आहे, तर रेशुनाथ यांनी सिनेमाचं लेखन केलंय। या दोघांनी अतिशय उत्तम विषय आणि त्याची सुंदर मांडणी प्रेक्षकांसमोर सादर केली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। नेहमीप्रमाणे पतीला सरळ खलनायक किंवा विलन घोषित न करता एक सामान्य पुरुष म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं गेलंय, तर संवाद देखील त्याच धाटणीचे ठेवण्यात आलेत। त्यामुळे कथा अधिकच आपल्याला वास्तवदर्शी आणि रिअलिस्टिक वाटते। इस्लाम नक्की काय सांगतो आणि त्याचं पालन कशा प्रकारे केलं जातं यावर अगदी ठळक आणि मुद्देसूद भाष्य या सिनेमात केलं गेलंय। सिनेमात एक वाक्य आहे, जेव्हा कोर्टात जज शाजियाला सांगतात याचा निकाल एखाद्या काझीकडून घे, कारण हे प्रकरण मुस्लिम लॉ अंतर्गत येतं, तेव्हा ती म्हणते, आज जर मी कोणाचा खून केला तर तुम्ही मला हेच उत्तर द्याल का? तर त्याच सीन मध्ये पुढे अब्बास त्याचा बचाव करताना म्हणतो की इस्लाम मध्ये निकाह हा एक करारनामा आहे, एक कॉन्ट्रॅक्ट आहे। हिंदूंप्रमाणे 7 जन्माचं नातं नाहीये, त्यामुळे आता मी तलाक दिला तर आमचा संबंधही इथेच संपला। असं बरंच उत्तम लिखाण आणि संवाद आपल्याला चित्रपटात ऐकायला मिळतात, जे या सिनेमाची ताकद आणखीनच वाढवतात असं मला तरी वाटतं।
तसेच अशा घटना या अशिक्षित किंवा सामान्य कुटुंबांमध्येच घडतात असं नाही, तर एका उच्च शिक्षित उच्चभ्रू कुटुंबात देखील अशा घटना घडतात, हेच या घटनेवरून आपल्याला लक्षात येतं. सिनेमात आपल्याला अभिनेत्री यामी गौतम, इम्रान हाशमी, शिबा चड्डा, वर्तिका सिंग, दानिश हुसेन या कलाकारांच्या अतिशय महत्त्वाच्या भूमिका दिसतात आणि सगळ्याच कलाकारांनी अतिशय उत्तम काम केलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. इम्रान हाशमी अनेक दिवसांनंतर अतिशय सुपर डुपर रोल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याची भूमिका अतिशय दमदार आहे. त्याचे डायलॉग्स आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात, अशीच त्याने भूमिका साकारली आहे. तर यामी गौतमने तिच्या संपूर्ण करिअर मधला हा सर्वोत्कृष्ट रोल साकारलाय असं मला तरी वाटतं. खूप सुंदर तिने डायलॉग डिलिव्हरी केली आहे आणि तिचे असे काही डायलॉग्स आहेत ज्यामुळे तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येतं. आता सिनेमा मनोरंजन किती करतो आणि सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षक आपल्यासोबत काय घेऊन जातात याविषयी बोलायला गेलं तर सुरुवातीच्या काळात गोष्टी बऱ्याच वेगाने पुढे जातात, गोष्ट पटापट प्रेक्षकांसमोर येते आणि त्यामुळे प्रेक्षक अजिबातच खुर्चीवरून हलू शकत नाहीत. पण इंटरव्हल नंतर आपण जर पाहिलं तर सिनेमा काहीसा मंदावतो. पण इम्रान हाशमी आणि यामी गौतमचे असे काही डायलॉग्स आहेत जे पुन्हा एकदा प्रेक्षकांना स्तब्ध करून सोडतात आणि पुन्हा एकदा चित्रपट लाईनवर येतो असं आपल्याला म्हणावं लागेल. चित्रपट वास्तवदर्शी नक्कीच आहे, पण काही घटनांचे पुरावे आणि संबंध आपल्याला काहीसे चुकीचे आढळतात असं म्हणावं लागेल. उदाहरणार्थ, शेवटी इम्रान हाशमीचा एक मोनोलॉग आहे जिथे कोर्टात तो स्वतःला सिद्ध करताना असं म्हणतो की भारत स्वतंत्र झाला तेव्हा सगळ्यांना आपापले हक्क मिळाले, अनुसूचित जातींना आरक्षण मिळालं, इतरांनाही सुविधा मिळाल्या, पण आम्ही काहीच मागितलं नाही शिवाय मुस्लिम पर्सनल लॉ. ही आमची ओळख आहे आणि या कायद्यामुळे आम्ही भारतातील सगळे मुस्लिम एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे धर्मनिरपेक्ष कायदा आमच्यावर न लादता मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे शरिया आमच्यासाठी आबादित ठेवण्यात यावा, असा त्याचा एक मोनोलॉग आहे जो शेवटी आपल्याला ऐकायला मिळतो. पण प्रत्यक्षात आपण पाहिलं तर मुस्लिम समाजाला देखील त्यांचे सगळे हक्क आणि अधिकार आपल्याला मिळताना दिसतात. त्यामुळे कदाचित हे संवाद आपल्याला कुठेतरी यामध्ये विसंगती आढळू शकते. शाजिया तिचा लढा लढत असते, मात्र या दरम्यान शाजियाला आणि तिच्या कुटुंबाला, जे तिचं माहेरचं कुटुंब असतं, यांना बहिष्कृत केलं जातं. शाजिया इस्लामच्या विरोधात जाऊन कोर्टात गेल्याचा ठपका देखील तिच्यावर ठेवण्यात येतो. काझी, मौलवी आणि पर्सनल लॉ कडून कोणतीच मदत न मिळाल्यानं फक्त तिच्या पदरी फक्त उपेक्षाच पडते. पण यानंतरही मुस्लिम संघटना तिच्यावर आक्षेप घेतात. 1975 साली सुरू झालेला हा खटला 1985 ला संपतो, पण शाजियाचा खऱ्या आयुष्यातला लढा कधीच संपला नव्हता. चित्रपटात ही कथा फारच थोडक्यात आटोपण्यात आली आहे असं मला तरी वाटतं. कोर्टाच्या निकालानंतर तत्कालीन सरकारने मुस्लिम संघटनांच्या दबावामुळे या निर्णयाला काहीसा दाबण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे हा निकाल नक्की काय आला आणि त्याबद्दल कोणती स्पष्टता आली नव्हती. त्यानंतर मुस्लिम महिलांचा हा प्रश्न अनेक वर्ष अनुत्तरित होता. त्यावर 2019 मध्ये 3 तलाक मधल्या तलाके बिद्दतवर बंदी घालण्यात आली. पण सिनेमात कोर्टाच्या निर्णयानंतर सिनेमा संपवण्यात आलाय आणि त्यामुळे आणखीन पुढे दाखवता आलं असतं, पुढे नेमकं काय घडलं हे देखील काही अंशी त्यांनी दाखवायला हवं होतं असं आपल्याला नक्कीच वाटतं. चित्रपटामध्ये हलकं म्युझिक आपल्याला ऐकायला मिळतं. कुबुल हे गाणं सुद्धा सुंदर रित्या सादर करण्यात आलंय, पण म्युझिकवर आणखीन काम झालं असतं तर सिनेमा आणखीन पाहण्यात मजा आली असती. एकंदरीत सिनेमा हा उत्तमरित्या बनवण्यात आलेला आहे आणि सगळ्या कलाकारांनी अतिशय उत्कृष्ट काम केलंय, त्यामुळे हा सिनेमा मला तरी आवडलाय आणि मी या सिनेमाला देते 4 स्टार्स. तेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का आणि पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी महा MTV YouTube चॅनल आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.